नवीन नवीन नेता त्याच्या पायात घालाय वाहना नव्हत्या, बाटक्या तुटक्या वापरत होता. आता ते समाजसेवेचा डोक्यात किडा पसरला. मग ते आपल्या दारासमोर आला, द्या मला मतदान, मी खुर्चीवर बसलो की तुम्हीच बसलाय असं समजा, तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका, अशी समाज सुधारणा करतो. मग आपण बळबळतो आयला आपल्यातलाच आहे बरं काही. बुडी जनता फसली, दिलं मतदान, आला निवडून का सारखा झाला त्यो, जुन्या खोडांमध्ये मिसळला आणि 70च्या पिंडी घोटाळे केले. टू व्हीलर घ्यायची ऐपत नसणारा फुग्याची आणि एसीच्या गाडीत फिरायला लागला. 2 नंबरने आणि गैरमार्गाने कमवणारी हलकट आणि बेमनी माणसं फुग्याच्या आणि एसीच्या गाडीत बसते ती. पण 1 नंबरनी कमवणारा माझा शेतकरी, ह्याची फक्त काळजी त्या विधात्यालाच. आणि त्या विधात्यानी हा एसीचा महिना दिलाय, हा थंडीचा महिना. त्यानं तुम्ही जनतेला चुना लावून 70च्या पिंडी घोटाळे करून एसीच्या गाड्या घेतल्या आणि त्यात गारगरम एसी लावला. त्यामध्ये आम्ही या निसर्गाने दिलेल्या ह्या थंडीच्या महिन्यात एसीचा आनंद घेतोय फुल मध्ये. आता थोडा एसी आहे, 5 वर 2 वर 3 वर, आता अनेक जास्त वाढत. इथं आम्ही गरम एसी म्हणजे आम्ही शेकोट्या पेटवणार. शेकोटी पेटवताना सासू पेटवणार नाही यावेळेस रावण बी पेटवणार नाही. रावण रूपी सासू रूपी राजकारणी पेटवणार आम्ही.